उभे विठेवरी सुंदर ते ध्यान 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 उभे विठेवरी बरकते बारी घेऊनिया बरकते बारी घेऊनिया तुझिहार गळा काचे पितांबर तुळशीहार गळा काचे पितांबर बरकते बारी हे बोलिया बरकते बारी हे बोलिया तुझ्याहार गळा काचे पितांबर तुझ्याहार गळा काचे पितांबर आवड निरंतर येची दान आवड निरंतर येची दान तुळशीहार गळा काचे पितांबर तुळशीहार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हे विधान आवडे निरंतर हे विधान तुझ्याहार गळा काचे पितांबर तुझ्याहार गळा काचे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले कुंडले मकर कुंडले मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले मकर कुंडले गणपती कंठित शुभमानी विराजी तो कंठित शुभमानी विराजी तो तुळशीहार गळा काचे पितांबर तुळशीहार गळा काचे पितांबर कंटिक तुमारी विराजी तो कंटिक तुमारी विराजी तो तुझ्याहार गळा काचे पितांबर तुझ्याहार गळा काचे पितांबर आवडे निरंतर येची दान आवडे निरंतर येची दान
तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान तुझी हार गळा काचे पितांबर तुझी हार गळा काचे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व पाहिन श्रीमुख आवदीने पाहिन श्रीमुख आवदीने पाहिन श्रीमुख आवदीने जय श्री राम तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान
कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार राम 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 या मॉनिटरला आवाज द्या थोडा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामकृष्ण हरी. जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण. रूप पाहता लोचनी सुख झाले व सागरी. तुहा विठ्ठल बलवा, तुहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले तुहा विठ्ठल बलवा, तुहा सुताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुहा विठ्ठल बलवा, तुहा माधव बलवा. पवन सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली तुहा विठ्ठल बलवा, तुहा सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बलवा, तुहा विठ्ठल बलवा. बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तुहा विठ्ठल बलवा, तुहा विठ्ठल बलवा, तुहा माधव बलवा, बलवा. बलवा.
कृष्ण हरी राम तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत मी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण अवतार कुमार दया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार कुमार दया धराया जन जड जीव वाढवया जन जड जीव सदाया जन जड जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म हरी नाम विठोबाचे गुडाचारी नाम विठोबाचे गुडाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार कुमार दया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार कुमार दया कारण धराया जन जड जीव धराया जन जड जीव धराया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे ऐसे तुम्ही जगी संत जन ऐसे तुम्ही जगी संत जन ऐसे तुम्ही जगी संत जन तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे ऐसे तुम्ही जगी संत जन ऐसे तुम्ही जगी संत जन ऐसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव पार कुमारी गोपाल कुमाई 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 गोपाल तुम्ही संत माय बाप कृपा तुम्ही संत माय बाप कृपा तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय
भगवान माऊली काळे
अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जड जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जड जीव महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुमिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम अलंकाप्रिरम्य सिंहासनस्थम पदम भुजतीजास्रंजित प्रदेशम इन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजयवानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभात गुरुदेव वंदे भगवंतो पुनः पुनः सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापरुंदम वाराणसीनाथमनाथनाथं श्री विश्वनाथं शरणं प्रपद्ये ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके सर्वस्याते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते मुक्ताबाई नमो वन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जनानी देवाची मुक्ताबाई नमो संत चुडामणी स्वामी गजानन तयाचे महिमान ऐकाता योग योगेश्वर आची जाना शेगा विचाराना गजानन तयाची बाई हेवा ताशीर तरी वाल पार बाबेचा गणदास म्हणे आली पर्वणी यावी ती साधोनी प्रयत्नाती योग योगेश्वर आची एक जाना शिगा विचाराना गजानन वसून राधिका दुलारी दुलारी तेरे द्वारका भिखारी हूँ मैं श्याम का पुजारी पीड़ा है हमारी हमें श्याम ना मिला ओ राधा रानी श्री राधा रानी की जय श्री राधा रानी की जय गोपाल कृष्ण भगवान की जय जेने हा धर्मजित विलाची वडी तो संभाजी जानन वाडे का अवतरला जयची कुडी तया छत्रपतीची या चरण तळी साष्टांग नमन करीत असो छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हिंदू धर्म की जय माता की जय भारत माता की जय श्री साम सदा शिवाय नम पार्वती संत माय बाप
पावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जळ जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायातील थोर उपासक नवे नवे 3 जगद्गुरु पैकी एक असलेले 3 जगद्गुरु म्हणजे कोण माहिती आहे आपल्याला फक्त उजाळा देतो म्हणजे काय काळेनं औषध लावतो एक आद्य गुरु शंकराचार्य दुसरे जे आहेत ते कृष्णम वंदे जगद्गुरु आणि तिसरे जे आहेत ते जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्री तुकोबराया महाराजांचा 4 चरणांचा सर्वांच्या पाठाचा परिचयाचा संत प्रकरणातील सुंदर असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे बरं सेवेचं कारण काय कारणापासून आपण सगळे अनाभिन्न असला तरी वक्त्याचा अध्यक्ष कर्तव्य म्हणून पर्याय देणं फार महत्वाचं असेल पुण्य पुनीत पावन अशा आपल्या या गायगाव या गावामध्ये समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपा क्षेत्राखाली असलेलं श्रीमंत श्री आदिशक्ती आईसाहेब मुक्ताईच्या कृपेने त्याचबरोबर अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने त्याच्या दयेने त्याच्या करुणेने अनेक साधू संत महंत यांच्या आशीर्वादाने आपल्या या गायगाव नगरीमध्ये सालाबाद प्रमाणे पुनीत पुण्य पावन अशा या हनुमंतरायांच्या दरबारामध्ये गोड भगवंताच्या गोड कथेचा विचार आपण आपल्या विचारामध्ये घेतला याही वर्षी आणि म्हणून हे आपलं या कार्यक्रमाचं कितवं वर्ष आहे याचा काही उल्लेख बहुतेक नाही आहे पण चालत आला हा 30 वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम संकीर्तन श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आणि यामध्ये दररोजचं अन्नदान दररोजचं ज्ञानदानासोबत अन्नदान आहे आणि आजची ही 3ऱ्या दिवसाची चिंतन रूपी सेवा हनुमंतरायांच्या चरणी भगवान श्रीहरी गोपालकृष्णांच्या चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने माझ्या वाटेला हरिभक्तपरायण परमस्नेही आदरणीय गुरुतुल्य आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तपरायण आमचे प्रभुरंजन महाराज सहस्रबुद्धे महाराज श्रींच्या माध्यमातून तुम्हा मायबापांची ही सेवा करण्याची संधी माझ्या वाटेला आली ज्यांच्या गोड मुखातून गोड भगवंताची गोड कथा आपण श्रवण करता आहात नावाचेच कडू आहे फक्त पण हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवर्य कडुदासजी महाराज भोजने गुरुवर्य महाराजांच्या श्रीमुखातून आपण त्या ठिकाणी कथेचं रसपान करतायत खरं म्हणजे सांगू का एक मनातली गोष्ट थोडं माझ्याविषयीचं पर्सनली आहे पण बोलतो थोडं बाजूला जाऊन असं आहे की आजपासून 20 वर्ष अगोदरच पकडा आहे की नाही जास्त पण 20 वर्ष आपण पकडू बाबा तसे तर भरपूर झाले 22-23 वर्ष 23 वर्ष अगोदर हरिभक्तपरायण आदरणीय सहस्रबुद्धे महाराज आणि हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवर्य कडुदासजी महाराज भोजने ते मला मी लहान असताना कीर्तनाला घेऊन या भागात या परिसरात फिरलो आम्ही बरेच फिरलो महाराज त्यावेळेस बालकीर्तनकार म्हणून मी फिरलो आणि त्यावेळेस महाराजांचा आणि आमचा पहिला परिचय झाला बघा किती वर्ष इतके वर्ष त्याच्यानंतर संपर्कात आता बरेच दिवस झाले आहेत पण त्यावेळेस त्यांचा पाय वगैरे मुडला होता थोडंसं शारीरिक व्याधी होती असो असे आदरणीय हरिभक्तपरायण महाराज आणि मग आज आम्ही आता आल्या आल्या एक विचार केला की बाबा हा जो त्रिवेणी संगम 3 जणांचा होता आता इतक्या वर्षानंतर 3ही एका ठिकाणी आले गुरुवर्य आदरणीय महाराज आहेत आदरणीय हरिभक्तपरायण सहस्रबुद्धे महाराज आहेत आणि मी सुद्धा आज या ठिकाणी या सेवेला आलो या ठिकाणी या आपल्या कार्यक्रमाला साथ देणारी सगळी हरिभक्तपरायण महाराज मंडळी आहे आमचे तिंत्रव येथून आलेले सगळी हरिभक्तपरायण आदरणीय महाराज मंडळी आणि मृदंगाची साथ देणारे मृदंग महर्षी हरिभक्तपरायण सदैव हसतमुख आणि हसतमुख तर आहेत पण चेहराही तितकाच प्रसन्न आहे की नाही सावळी सुंदर रूप मनोहर असे सदैव प्रसन्न असलेले असे आमचे मयूर महाराज मृत असलेल्याला जे बोलवतात माऊलींची त्यांच्यावर कृपा आहे विशेष विनेकरी बाबा आहे माझ्यासोबत जिथं कथेचं व्यासपीठ माझ्याकडे आहे वडती खुर्द येथून आलेले हरिभक्तपरायण आमचे संतोष दादा महाराज कोल्हे आहेत हरिभक्तपरायण आमचे मोठे बंधू नागेशजी महाराज आहेत या सगळ्यांचे आणि तुम्ही बसलेले सगळे बाबा वगैरे सगळ्यांच्या चरणारविंदी नमस्कार करतो त्याचबरोबर आपले साऊंडवाले दादा फार सुंदर साऊंडची काळजी करता ऑपरेटिंग चांगली आहे तुमची आणि एवढं काही असं एकदम सिरियस होण्याचं काम नाही आहे की नाही शांततेत चालू द्या एकदम शांत अगोदरच घाम येऊन राहिला असे सगळे तुम्ही हे युट्यूब लाईव्ह कोणी केलं बरं संस्थांचे आहे आले आणखी एक चांगला उपक्रम आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपल्या हिंदू धर्माची शान आन बान असलेले छत्रपती श्री शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं महाराज असं म्हटल्या जाते अरे पत्नीसाठी अर्थात काय पत्नीसाठी आणि प्रियसीसाठी ताजमहल बांधणारे बरेच पाहायला मिळतात पत्नीसाठी आणि प्रियसीसाठी ताजमहल बांधणारे बरेच पाहायला मिळतात
पण आईच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा मर्द या मातीत एकच जन्माला आला आणि त्या मर्दाचं नाव आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज. आणि म्हणून आल्या आल्या इतका आनंद झाला, खरं सांगू. महाराजांनी सांगितलं, महाराज तुम्हाला लवकर यावं लागेल. का लवकर यावं लागेल म्हणजे काय, आल्या आल्या जेवण झालं, जेवण अगदी आनंदात झालं. आजचे अन्नदाते हरिभक्तपरायण आमचे मोहनदादा नादुकार, हरिभक्तपरायण गजानन दादा सहस्रबुद्धे संध्याकाळचं यांच्याकडे होतं. जेवण आनंदात झालं. त्याच्यानंतर आमचे हरिभक्तपरायण आमचे जबाई बुवा, आमची मुलगी या गावात आहे की नाही, हरिभक्तपरायण आमचे निवृत्ती दादा सहस्रबुद्धे, त्यांच्याकडे आम्ही गेलो बसायला. थोडा वेळ महाराजांनी सांगितलं लवकर या बुवा, कारण आपल्याला महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करायची आहे. हा, मग मला आनंद वाटला, कारण इतकं फिरलो महाराज. खरं सांगू का, तुम्हा सर्वांच्या मायबापांच्या कृपेनं बरंच फिरतोय आणि चालूच आहे. पण ही पद्धत आणि परंपरा आपल्याच गावात पाहिली, त्यासाठी एकदा टाळी वाजून जाऊया. आणि जे मंडळाचे पोरं आहे, खरं म्हणजे तरुण मुलांचा जो सक्रिय सहभाग संप्रदायात असला पाहिजे, तो आपल्या गावातल्या तरुण मुलांच्या विचारात दिसला. त्याबद्दल एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. वा रे वा, वा रे वा. आणि अशीच महाराज या संस्काराची खरं म्हणजे गरज आहे. खूप सुंदर आपला कार्यक्रम आहे. कार्यक्रमाला साथ देणारी सगळी मंडळी, सगळी थोरा मोठ्यांच्या पायावर नतमस्तक होतो. सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठली कवरदा पंढरीनाथ भगवान की जय. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कोण तुकोबर आहे असं जर आपण म्हटलं तर आपल्या सहज लक्षात आलं पाहिजे, ते तुकोबर आहे ज्यांचं साधं नुसतं नाव जरी घेतलं तरी महाराज म्हणतात नाम घेता इतकं ज्यांचं सामर्थ्य आहे, असे जगद्गुरु तुकोबर आहे. प्रस्तुत अभंगामध्ये खरं म्हणजे संतांना काही उपमा देताना दिसत आहे. काय म्हणतात महाराज, म्हणतात तुम्ही संत, तुम्ही कोण आहात, तुम्ही संत आहात, पण नुसतं संत नाही, मग तुम्ही मायबाप आहात. तुम्ही संत माय बाप, पण नुसतं मायबाप नाही म्हटले, मग तुम्ही संत माय बाप आणि कसे आहात, कृपावंत. आणि मी काय पतित कीर्तिवानू, महाराज म्हणतात मी काय कीर्तिवानू, मी पतित आहे महाराज, दीन दुबळा आहे. मी काय तुमची कीर्तिवानू, तुमच्या येण्याचं कारण आहे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धारया जन जळ जीव. जळ जीवांच्या उद्धाराकरता तुमचा अवतार आहे. त्याकरता तुम्ही माय बाप या भूमिकेत उतरतात. बाप असताना त्या साधकाच्या जीवनाच्या भूमिकेत तुम्ही कसे खरे उतरले, म्हटले वाढावया सुख भक्ती भाव धर्म. कुळाचारी नाम विठोबाचे, कुळच बदलून टाकतात. त्याचं कुळच काय, विठोबाचं कुळ. आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. या भावनेने तुम्ही असलेले संत कसे आहे, म्हटले तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, आणि तसे तैसे तुम्ही जगे संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धारया जन जड जीव. विठ्ठल हो, जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे महाराज. अतिशय साधा या अभंगाचा भावार्थ. ऐकताय ना तुम्ही महिला मंडळी, ऐकताय ना. जगद्गुरु तुकोबरायांचा जन्मनी काय आहे, त्यांचा काय आहे, त्यांचा अवतार आहे. नामदेव महाराजांचा काय आहे महाराज, अवतार आहे. गजानन महाराजांचा, आपण समर्थ सद्गुरू बाबांच्या परिसरात राहणारी लोक आहे, किती भाग्यवान आहे आपण. कोरोना सारखी महामारी आली त्यावेळेस बाबांचाच कृपा आशीर्वाद आपल्यावर होता, नाही तर यादीत नाव यायला काहीच वेळ लागत नाही. इतर याद्यांमध्ये आपलं नाव आहे की नाही हे पाण्याची चौकशी, जास्त आगू चौकशी आपल्या विचारात असते, पण त्या यादीत आपलं नाव नव्हतं, म्हणजे आपण भाग्यवान आहे. आणि बाबांचा असलेला तसा आशीर्वाद आहे की नाही. इकडून बाबांचा आशीर्वाद, तिकडून आई साहेबांचा आशीर्वाद आहे. तेव्हा चला, तुकोबरांचा काय आहे, अवतार आहे. नामदेव महाराजांचा अवतार आहे. गजानन बाबांचा अवतार आहे. मुक्ताबाईंचा अवतार आहे. तुमचा आपला म्हणा अवतार आहे, आपला अवतार नाही. बरं ते जाऊ द्या. शक्तिमानचा काय आहे रे, शक्तिमानचा शक्तिमान, त्याला शक्तिमान कळत नाही बुवा, त्याला काय कळणार. ओम महाराज तुम्हाला कळते का, ओम भाऊ सहस्रबुद्धे महाराजांचे नातू आहेत, चिरंजीव आहेत, माफ करा महाराजांचे चिरंजीव आहेत आणि सदैव संपर्कात असतात. ओम भाऊ, शक्तिमान कळते ना तुम्हाला. शक्तिमानचा अवतार आहे का, नाही, त्या गाण्यातच सांगितलं ना. ये आत्मशक्ति है, दुनिया बदल सकती है, शोलों में ढल सकती है, ये अवतार नहीं है, ये इंसान है, इंसान है, ये अवतार नहीं, ये कोण है, इंसान है. शक्तिमान असो, शक्तिमान आला होता बऱ्याच लोकांच्या अंगात मागे.
आणि बरेच लोकांनी आपले पाय मोडून घेतले पोरांनी त्यावेळेस. असू द्या. असा शक्तिमान, थोडस विनोदानं बोललो, माफी मागून बोलतो, त्यांचा अवतार वगैरे नाही. अवतार कोणाचा? आपले नामदेव महाराजांचा अवतार आहे, तुकोबरायांचा अवतार आहे, ज्ञानोबरायांचा अवतार आहे, गजानन महाराजांचा सुद्धा काय आहे? अवतारच आहे. त्यांचा देह तुमच्या आमच्या सारखा साधारण पंचमहाभूतात्मक देह नाही. जर तसं असतं तर 700-750 वर्ष झाली, आजही ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा आळंदीला मोठ्या थाटात आपण साजरा करतो. जर त्यांचा देह साधारण पंचमहाभूतात्मक असता तर त्यांचा सोहळा आपण साजरा केला, ऐकताय ना तुम्ही, केला नसता. जर त्यांचा देह साधारण पंचमहाभूतात्मक आपल्यासारखा असता तर तुकोबारायांना सदेह वैकुंठाला जाता आलं नसतं महाराज. वैकुंठाला जाता आलं नसतं. म्हणून त्यांचा देह तुमच्या आमच्या सारखा साधारण पंचमहाभूतात्मक देह नाही. त्याच्यामुळे मयूर महाराज इथं आल्यानंतर ते ठरवत बसत नाही. काय इथं आल्यानंतर ते ठरवत बसत नाही त्यांना काय करायचं ते. त्यांच्या येण्याच्या अगोदरच त्यांचं ठरलेलं असतं. इथं आल्यानंतर ठरवतो तो जीव. जीव ठरवतो म्हणजे तुम्ही आम्ही. साध्या भाषेत आपल्या गावातली काही मुलं इथून पुण्याला, बॉम्बेला, सिटीमध्ये काम करायला गेले संतोष भाऊ. तिथं गेल्या त्यांच्या समोर पहिला प्रश्न उभा राहतो, आम्ही इथे आलो, आम्ही काय काम करू, कुठं राहायचं, काय खायचं, कोण्या कंपनीत काम करायचं, येईल ना? ही प्राथमिकता आहे आईसाहेब. काय आहे? प्राथमिकता आहे. पहिल्यांदा हा प्रश्न त्यांच्या समोर येणारच आहे. समस्या बाबतीत येणारच आहे. हे झालं जीवाच्या बाबतीत. जीव इथं आल्यानंतर ठरवतो, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, कोणता मार्ग धरू, काय करू. हे झालं जीवाच्या बाबतीत. संतांच्या बाबतीत थोडस वेगळं सांगतात. समजा आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असू द्या. आपला जिल्हा बुलढाणा, बुलढाणा जिल्ह्याचे कलेक्टर साहेब वाशिम जिल्ह्यात त्यांची बदली झाली. वाशिमला गेल्यावर ते कलेक्टर हा विचार करता का, मी इथे आलो, मी काय काम करू, मला पगार काय मिळेल, मी कुठं बसू, करतील का महाराज? अजिबात नाही. कलेक्टर साहेबांची जागा ठरलेली, कामाची वेळ ठरलेली, त्यांचा पगार ठरलेला. या उलट रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांचा पगार ठरलेला. या उलट आपल्यासारखे सामान्य लोक बाबा त्यांची वाट पाहत बसलो, कलेक्टर साहेब कधी येतील, कधी आमच्या अर्जांवर सह्या करतील. तसं ज्ञानोबा तुकोबाचं येणं ठरलेलं, अवतार कार्य ठरलेलं, किती दिवस थांबायचं ते ठरलेलं, आणि कधी निघून जायचं ते सुद्धा ठरलेलं. त्यांच्या येण्याचं प्रयोजन आहे. काय प्रयोजन आहे? घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात, अवतार तू धराया म्हणतात बा टाळकरी धुरंधर. आपले खऱ्या अर्थाने हे धुरंधर असे म्हणतात. फ्रॉम द बॉटम ऑफ युअर हार्ट, बेंबीच्या देठापासून, हे हृदयापासून देवाला आवाज द्यायचा असतो. सांगितलं महाराजांनी, अवतार तुम्हा धराया कारण
उद्धारया जन जळ जीव, जळ जीवांच्या उद्धाराकरता त्यांचा अवतार आहे. बरोबर. जळ कुणाला म्हणावं? जळ कुणाला म्हणतात बाबा? ज्याला सांगितलेलं कळत नाही त्याला जळ म्हणतात, आहे की नाही? जळ कुणाला म्हणतात? ज्याला सांगितलेलं कळत नाही त्याला जळ म्हणतात. हा, एका 40x40च्या हॉलमध्ये लिहिलं होतं, कृपया वर पाहू नये. काय केलं असेल लोकांनी? सगळ्यांनी वर पाहिलं. वर होतो मूर्खांनो नाही म्हटलं तरी पाहिलं. येथे घाण करू नये. काय लिहिलं होतं? येथे घाण करू नये. पण सर्वात जास्त घाण तिथेच होती. कृपया येथे थुंकू नये असं जिथं लिहिलं असते तिथंच जास्त थुंकलेलं असते. मग हे काय आहे महाराज? जे जे सांगितलं ते करू नका ते मुद्दाम करतात त्याला जळ म्हणतात. जळ कुणाला म्हणतात? साध्या भाषेत. पण महाराज म्हणतात जळ जीव. मग का पुढे जीव आला? जळ म्हटलं तर प्राणी म्हटलं असता. एक प्राणी जळ आहे. कोणता? ज्याला स्वतःच्या आईचं दूध पिणं कळत नाही. एका वाक्यात उत्तरे द्या. सांगा कोणता? त्याला वेगवेगळे नाव आहे. वेगवेगळ्या नावानं तो ओळखला जातो. काही काही भागात त्याला म्हणतात हेला, आणि कुठे कुठे म्हणतात रेडा. इतका जळ आहे. महाराज म्हणतात इतका जळ की इतका जळ की जर मधी रोडच्या तो आला समजा चुकून तर त्या ड्रायव्हरला खाली उतरून त्याला हो मोत्या होऊन त्या करत बाजूला न्यावं लागेल तरी सुद्धा तो जाणार नाही. कदाचित त्याला त्याचा रस्ता बदलवावा लागेल. इतका जळ. ज्याला आईचं दूध पिणं कळत नाही त्याला जळ म्हणतात का? म्हटले हो तो जळ आहे. अहो पण तो प्राणी आहे. इथं महाराज जीव म्हणतात. अहो प्राणी आहे. प्राणी असताना सुद्धा अशा जळ प्राण्याच्या मुखातून इतकं सामर्थ्य एका संतांचं आहे की महाराज म्हणतात रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. हे ज्ञानोबा, ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा, प्रगटला पुतळा, कैवल्याचा दिवाळा. ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा, प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा. ज्ञानोबा माझा. वा वा टाळी वा. चालविली जळा भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गाचा सांगाती. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा. कैवल्याचा पुतळा, प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा. ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा, प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा. ज्ञानोबा महाराज म्हणतात यानं जळ जीवांचा उद्धार केला. इतके जळ ते तर प्राणी होते. महाराज म्हणतात चालविली जळ भिंती. जळ भिंती ते निर्जीव आहे. तिला सुद्धा चालवण्याची ताकद ज्या संतांची आहे. म्हणून माझं वैयक्तिक मत आहे. मी काही कुणाचं ऐकलं नाही, कुठं वाचलं नाही. मला असं वाटते प्रस्तुत अभंगामध्ये हा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि वारकरी संप्रदायातील ज्या दोन संतांचं भजन आपण प्रमाण मानतो ते भजन प्रमाण कोण दोन संतांचं मानतो आपण? कोण दोन संत आहेत ते? ज्ञानदेव, प्रल्हाद महाराज बडवे यांच्यापासून आपल्यापर्यंत पोहोचलं. अर्थात काय ते पांडुरंगाची सेवा करत होते. पण जगाचा मालक आणि रुक्मिणी माता ज्यांचं भजन गाऊन पावली करत होत्या ते प्रल्हाद महाराज त्यांच्यापासून आपल्यापर्यंत जे भजन पोहोचलं ते ज्ञानदेव आणि तुकाराम. म्हटले का ज्ञानदेव? 750 वर्ष झाले जसे बसले आहे तसेच आजही आहे. का ज्ञानदेव? म्हटले ज्ञानदेवे रचिला. बर का तुकाराम? म्हटले जसे गेले तसेच येतात. आले का? हो 3 वेळा आले, आजही येतात.
बोलवण्याची तितकी ताकद आणि श्रद्धा पाहिजे. येतात तुकोबर आहे म्हणून तुकाराम. का तुकाराम म्हटले? तुका झाला असे कळस म्हणून तुकाराम. ऐकताय ना तुम्ही? चला मग ज्या अर्थी हा अभंग तुकोबरायांचा आहे आणि ज्या अर्थी पहिल्या चरणामध्ये तुम्ही संत माय बाप असं म्हटलंय, त्या अर्थी अष्टादश संतांपैकी एकमेव संत असे आहेत की ज्या संतांना अष्टादश संतांनी मायबाप ही पदवी अर्थात काय ही उपमा दिली. आणि या सगळ्यांमध्ये स्वातंत्र्य शब्द असा आहे का हो की फक्त माय म्हटलं महाराज? नाही. कुछ भी क्या बात है, बड़े खुश नजर आ रहे हो. शादी वादी पक्की हुई है की बेसन खा के आए हो, असं आमचे गुरुजी म्हणत होते. नाही असं कसं म्हणू शकतो आपण? आहे एक संत असे आहेत की ज्यांना स्पेशल म्हणजे प्रायव्हेट वेगळा माय ही उपमा दिली. माय नाथ महाराजांनी. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. एका जनार्दनी पायवंती करते, एका जनार्दनी पायवंती करते, एका जनार्दनी पायवंती करते. आहा, माय म्हटलं बरं, बाप म्हटलं का? स्पेशल बाप. क्या बात है, बड़े गुमसुम नजर आ रहे हो. हाँ? कुछ तो गड़बड़ है. दया 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 कोण? जटालालची बायको नाही हो आजी. दया म्हणजे देवही सीआयडी झाले होते. काय सांगू तुम्हाला? असू द्या, मी पुढे सांगेल. बाप म्हटलं का? बाप हो म्हटलं ना बाप. नामदेव महाराजांनी नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ विठ्ठल विठ्ठल. म्हणून ह्या ज्या उपमा दिल्या ह्या माझ्या ज्ञानोबा रायांनाच दिल्या असं माझं वैयक्तिक मत. मला असं वाटते माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे की उद्धारया जन जळ जीवांचा उद्धार करण्याची ताकद त्या रेड्याला, बोलवण्याची ताकद त्या भिंतीला, चालवण्याची ताकद जर माझ्या ज्ञानोबरायांची आहे तर या जीवाला बोलवू शकता ना? जळ जीव आहे का हो महाराज? जीवाला जळ म्हणू शकतो का आपण? या जीवाची एक अवस्था अशी आहे की हा जळ आहे. सांगू तुम्हाला आजी, नवजात शिशु जन्माला आला, बाळ 6-7 महिन्याचं बाळ आहे. त्याला तुम्ही लहानाचं मोठं केलं त्यावेळेस तुम्ही त्याच्या कोण होत्या? माय. माय आणि आई याच्यात फरक आहे थोडासा. सांगतो तुम्हाला, ऐका. त्या बाळानं त्या आईजवळ तो बाळ झोपलेला आहे. काही वेळ गेल्यानंतर 12-12:30 1ची वेळ आहे रातची, त्यानं सू किंवा शी कार्यक्रम सुरू केला. मग त्याच्या मायनं काय केलं? त्या बाळाला उचललं, त्या घाणी सोबत उचललं, दरवाजा उघडला आणि घाणी सोबत फेकून दिला. नाही नाही नाही, काय केलं? तिने त्याची घाण साफ केली, त्याला या कडेवरून त्या कडेवर टाकलं, घाणेत स्वतः झोपली. ऐकताय ना तुम्ही? ऐका बरं, नाही तर समजणार नाही. आणि कवरे क्षेत्राच्या बाहेर गेले तर अजिबात कळणार नाही. मग त्याला बाजूला झोपवलं. बरं, एका 10 मिनिटानं परत त्यानं सुशी केली. मग त्याच्या आईनं थोडीशी अशी चपकार हाताची पुढे केली. कितीदा सांगलं रे, कितीदा सांगलं घाण करू नको म्हणून. असं केलं का आजी? केलं का? नाही. त्यानं 10 नाही 20 वेळा नाही हो, रात्रभर तोच कार्यक्रम चालू ठेवला. सू शी म्हणून त्याच्या आईनं त्याला मारलं का? नाही. स्वतः घाणीत झोपली पण त्याला मारलं नाही. ही भूमिका मायची आहे. ऐकताय ना तुम्ही? ही भूमिका मायची आहे. आणि आई सांगू का काय आहे? आई समजा आता उन्हाळ्याचे दिवस आहे पण एवढं पोरग तुमचं 7-8-10 वर्षाचं ते उन्हात जाऊन खेळून राहिलं. दुपारची वेळा 12:30-1ची.
एकदा म्हणता तुम्ही ओ बाबू ओ दादा ओ घरात होणार रे हे एकदा झालं. पुन्हा पुन्हा तेच करायला लागला. तुम्ही काय म्हणता आपल्या साध्या भाषेत सांगा लवकर बोला पटपट. उन्हात का मरतू सावलीत मर. हिला आई म्हणता. विठाल विठाल हो हिला म्हणतात आई. आणि माय कुणाला म्हणतात बहिणा बहिणा विचारू. माय म्हणता म्हणता कसा होटाले होट भिळे. हे माय आहे. आणि पुढचं काय आहे आधी सासू म्हणता म्हणता हवा बसकून बाहेर पड सासू वारे वा आहे की नाही. हे बहिणाबाईचे जे महाराज हे जे दोहे आहे किंवा मग याला आपण ओळी म्हणू काय सुंदर आहे. जगाचं निरीक्षण आहे. पण पूर्वी सकाळी सकाळी सासूरवाद जो होता सासूचा 3 वाजेपासून उठावं लागत होतं. आताच्या पोरी काय करतील हो. ह्या मुलांना स्वयंपाक करून देणं तर यांचा जीवावर येते. सगळे पोरं मॅगी खाऊन खाऊन मॅगी सारखे करून टाकले. काय आणि जागतिक समस्या आहे. जगाच्या पाठीवर सर्व स्त्रियांना पडलेला एकमेव प्रश्न भाजी काय करू. उठल्या उठल्या दररोजचा. आणि म्हणून इतका आळशीपणा. पण पूर्वी कसं होतं आजी 3 वाजता उठायचं आणि गुरुंग 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 वाटेच्या वाट सरा काय पाहतोसी खेळाला सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या घरा. सोन्याचं कुलूप माहित आहे ते बुवा आमच्या कथेवर रस्ता वरुडला आहे की नाही. या बॉल काय पाहिजे बुवा. चला पुढे. मग हिला माय म्हणतात. बहिणाबाईंनी वर्णन केलं माय कुणाला म्हणावं. तुकोबाराय म्हणतात ते माय आहे. तुम्ही माय आहात म्हणून उद्धारा या जन जळजीव. ती आई त्या बाळाला घराच्या बाहेर काढून फेकून देत नाही. ती त्याची घाण साफ करते कितीदा केली तरी. कारण तिला माहित आहे येथे घाण करू नये. ही विचारधारा अजून याच्या विचारात बुद्धीत विकसित झाली नाही. म्हणून तो काय आहे त्या ठिकाणी जड आहे. मग असा जीव जड असतो. हा जड जीव आहे. पण हा जीव मोठा झाल्यानंतर जड कधी असतो म्हटले सांगितल्यावर ऐकत नाही. तुकोबराय म्हणतात मी पाया पडलो तरी ऐकायला तयार नाही. म्हणून तुम्ही उद्धारया जन जड जीव. त्या जड जीवाच्या उद्धाराच्या भूमिकेत तुम्ही त्या ठिकाणी माय झालात आणि तुम्ही बाप झालात अभंगाच्या पहिल्या चरणात. तुम्ही संत माय बाबा तुम्ही संत माय बाबा
टाळी वाजवा एकदा. म्हणजे रंगलं भिनलं अंगात उतरलं ना त्याला म्हणतात संतरणे. त्याचं निज ध्यासन मनन चिंतन झालं पूर्ण अंगातून प्रगट झालं की मग ते आपण काय म्हणतो देह भान विसरले त्याला म्हणतात. असू द्या असं आहे म्हणून तुम्ही संतमाय तुम्ही संत आहात म्हणून तुम्ही कसे आहात माय. तुम्ही संत असून तुम्ही माय आहात आणि तुम्ही बाप आहात. पण नुसते माय बाप नाही तुम्ही कसे आहात तुम्ही कृपावंत आहात. तुम्ही संत आहात. तुम्हाला संत म्हणावं. संत कुणाला म्हणावं जो खांदावया घाव घाली कालावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षो देसा. महाराज म्हणतात एखाद्याने झाड पेरलं ज्याला बसायला पेरणाऱ्याला झाडाने सावली दिली पण एखाद्याने तेच झाड तोडलं त्याला सुद्धा काय दिली सावली. हा जो लाईट आहे हा कीर्तनाला काय देतो प्रकाश. कीर्तन 2 तास असू द्या 1 तास याला जायला थांबणार आहे आपण. कीर्तन 1-1.5 तास भजन 4 तास पण रात्रभर काय चालते पुणेकरांचा कार्यक्रम. पुणेकर आहे की नाही. मग तो रात्रभर त्याला सुद्धा काय देतो लाईट प्रकाशच देतो आहे की नाही. दोघा एकचे सावले वृक्ष दे जैसा. मला म्हणतात दोघांना सारखं समसमान. सज्जन असला तरी जय हरी आणि दुर्जन असला तरी बलतिया भावे शरण जाता भेटे पाड तसे तुटे जन्मव्याधी. इतका सांभाळ करतात. समजा या गायगावामध्ये सप्ताहाचं नियोजन आहे आणि कीर्तनकार कीर्तनाला आले. गावाच्या बाहेर बोर्ड लावलाय गायगाव आपले सहर्ष स्वागत करीत. कीर्तनकार आत शिरले दुसरी पार्टी आहे आपण आलात आम्ही आपले आभारी आहे. कीर्तनकारांनी कीर्तन केलं परतीच्या प्रवासाला निघाले. आपला प्रवास सुखाचा. हे कीर्तनकारासाठी ठीक आहे पण याच गायगाव मध्ये त्याच दिवशी रात्री चोर आले. चोर गायगाव आपलं सहर्ष स्वागत. चोर आत शिरले आपण आलात आम्ही आपले आभारी. चोरांनी पूर्ण गायगाव लुटलं. आपला प्रवास सुखाचा. हे जसं तसं संतांचं आहे. सज्जन असला तरी जय हरी आणि दुर्जन असला तरी भलतिया भावे शरण. कुठल्याही भावनेने जा एका वाक्यात उत्तरे द्या. हा संतांचा स्वभाव आहे ना. असा ज्यांचा स्वभाव आहे ते संत आहे. तुम्ही संत माय मग मायच्या भूमिकेत तुम्ही तसे आहात जसं मी सांगितलं. पण तुम्ही बापाच्या भूमिकेत कसे आहे जसं व्यवहारातला बाप असला आजी की आपला जर लहान मुलगा आहे त्या लहान पोराचा नागपुरातला माल तोंडपुरात जाऊन राहिला आणि तोंडपुरातील लाळ ढेरपुरून खाली उतरून राहिली. मग तो बाप म्हणतो का बाबा तुम्ही तो बाप म्हणतो का आण दे त्या पोराला माझ्या कडेवर दे थोडं गावाचा राऊंड मारून आणतो त्याला असं म्हणतो का तो काय म्हणतो अय कोणाला म्हणतो तुम्हाला कळालं ते लगेच बाहेर येते ते बाई. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला हे काय याचा थोडं याला साफसूफ याला चांगलं हे बनव आणि मग ती बाई त्याचा नट्टा पट्टा करते आणि याच्या हातात देते. त्यावेळेस हा काय म्हणतो हा ये आता आणि मग गावात गेला 4 चौघात आपला गडी असं म्हणतो ना. तेव्हा आपला गडी म्हणतो. त्याच्या भूमिकेत असताना तोपर्यंत आपला गडी म्हणत नाही. त्याची घाण पूर्णता साफ करताना तुम्ही माय आहात पण तुम्ही बाप कसे आहात. बापाच्या विचारात पोराची भौतिक दृष्ट्या प्रगती व्हायला पाहिजे म्हणून या पोराकरता आपण ट्रॅक्टर घेतला आपण गाडी घेतली आपण घर बांधलं नवीन जागा घेतली नवीन शेत घेतलं. तसं तुम्ही बापाच्या भूमिकेत संत असताना साधकाच्या जीवनात काय वाढवलं अभंगाच्या 3ऱ्या चरणात वाढवया सुख भक्ती भाव धर्म 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 कुळाचारी नाम
प्यारे नाम विठोबाचे वाणावया तुम भक्त बाबा प्यारे नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे विठोबा खरंच टाळ्या वाजवा यांच्याकरता. अशा नका वाजवू. चांगल्या पुष्ट टाळ्या वाजल्या पाहिजे. काय जोरदार म्हणतात हो. खरं सांगू का, दिवसभर कथा आणि आज शेवटला दिवस होता आमचा बाबा. म्हणजे 5:30-6 वाजेपर्यंत, 5:45 पर्यंत कथा चालली. आणि काय सांगू, इतका शेणबाग म्हणजे काय, थकवा कसा बसले तुम्ही बसायचं काम असतं तसं नाही, पण थोडासा बारकेश येतोच महाराज, आहे की नाही. मग त्यानं काय, पण तुम्हाला पाहिलं आणि इतका तुमचा आनंद आणि ते म्हणण्याची तळमळ, खरोखर सांगतो असं जर असलं ना तर थकवाच निघून जातो. इतकं मनापासून गायन करतात. आणि गायन एक प्रकारची साधनाच आहे. या गायनाच्या माध्यमातून भगवंताला अळवतो मनुष्य आणि लवकरात लवकर देवापर्यंत पोहोचण्याचे दरवाजे उघडे होतात. ऐकताय ना तुम्ही. पण भगवंत लवकर कृपा करतो. नंतर म्हटलं गाता येईल येण्याची गावे, ये रा हरी हरी म्हणावे. खूप गोड गळा आहे महाराजांचा, खूप सुंदर म्हटली महाराजांनी. महाराज आता बापाच्या भूमिकेत असताना वाढावया सुख, तुम्ही त्याच्या सुखाचा विचार करतात. सुख हा 2 अक्षरी शब्द आहे. पण महाराजांच्या प्रमाणानुसार महाराज म्हणतात सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षणमुक्ती एक यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, मायावेष्टीला जीव माझा. पण या सुखाच्या आशेत अवघा जन्म निघून जातो. मग सुख म्हणतात कशाला, म्हटले खरं सुख कोणतं. सुख कोणतं हो, सुखाचे काही प्रकार सांगितले. काही अभंग आपल्याला असे पाहायला मिळतात की त्यात सुखाचे प्रकार सांगितले. एक वैशिक सुख आहे जे प्रपंचात मोडते, आणि एक प्रेम सुख आहे जे परमार्थात मोडते. महाराज म्हणतात निखळ जे प्रेम, ते प्रेमच जर नसेल तर जीवाला खरं सुख मिळणार नाही. ते खरं सुख कोणतं, ते प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. मग खरं सुख हे परमार्थातलं आहे. मग प्रपंचातलं सुख कोणतं, म्हटलं हे वैशिक सुख आहे. जसा हा गुळ आहे, इंद्रिय परत्वे हे सुख बदलते. ऐकताय ना तुम्ही. इंद्रिय परत्वे 5 ज्ञान इंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय आहे. आणि या 10 वरती ज्याचा ताबा आहे ते आहे 11वं मन. हे इतकं चंचल आहे ओम महाराज. स्पार्क नावाची जी कंपनी आहे त्याचे जोडे बनवण्याची, तो स्पार्क कंपनीचा जोडा पायात घालून मनुष्य मेरू पर्वत चढू शकतो. सगळ्यात मागला जोडा आहे मेरू पर्वत. पण त्या जोड्यात जर 2 mm चा खळा असला ना छोटा, ते मन आतून म्हणते पहिले तो जोडा काढ, तो खळा बाजूला कर बाजूला, मग पुढे पाय टाक. करते की नाही. इतकं चंचल आहे मन, 11वा आहे मन. आणि हे 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय. डोळ्यांनी पाहावं, मुखाने स्वाद घ्यावा, रसना वगैरे असे त्याचे प्रकार आहे. पण हे मनच चंचल आहे. महाराज म्हणतात ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा ध्यान धरूं. ये मन बड़ा चंचल है, कैसे तुझे याद करूं. जितना इसे समझाऊं उतना ये मचलता है. राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है. राधे तेरे चरणों की कर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. ओ असं मन, हे मन बळा इतकं चंचल आहे. मन चंचलाचं पळ बहिणाबाईंची सुद्धा सुंदर आपल्याला ओळी पाहायला मिळतात. मन वडावे वडाय म्हणाल तरी चालू जाई पिकावर. आहे की नाही. असं आहे मग मन. हे मन असं आहे, जाऊ दे आता बरंच सांगू शकतो पण वेळ नाही आपल्याला. म्हणून मन या 10 इंद्रियांवर ज्याचं कंट्रोल आहे, 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, याच्या विषयाच्या दारोदार भटकणाऱ्याला
या इंद्रियाच्या, त्याला वैशिक सुख म्हणतात. हे वैशिक सुख आहे. हे वैशिक सुख, जे वैशिक सुखाने संतांकडे गेले त्यांनी वैशिक सुखातून सुद्धा साधकाची मुक्तता केली. ऐकता ना तुम्ही? हा गुळ आहे गुळ. हा जोपर्यंत जिभेवर जात नाही तोपर्यंत याचं सुख जिभेला नाही. आणि आहे किती गो, काही काळापुरता आहे, काही सेकंदात महाराज म्हणतात पुन्हा तेच. आता समजणे वाले को, ज्याला समजलं त्याच्याकरता उद्या सकाळी सुद्धा जेवणाची व्यवस्था आहे. आणि नाहीच समजलं समजा तर मग रामकृष्ण हरी झोपू शकतो आहे की नाही. चला पुढे. मग सुख वाढावं या सुख. भक्ती, भक्ती किती प्रकारची? श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यात्मनिवेदनम. हा 9 प्रकारची भक्ती आहे. आणि 9 भक्ती करणारे 9 साधक आपल्याला शास्त्रात पाहायला मिळतात. एक, श्रवण भक्तीने परीक्षित राजा, कीर्तनामुळे नारद शुकाचार्य, स्मरणामुळे प्रल्हाद, पादसेवनामुळे लक्ष्मी, पृथ्वीराजा पूजनामुळे, वंदनामुळे अक्रूर, दास्य भक्तीमुळे हनुमान, सख्य भक्तीमुळे अर्जुन, दास्य भक्तीमुळे हनुमान, दास्य भक्तीमुळे हनुमान, सख्य भक्तीमुळे अर्जुन. 9 आत्मनिवेदन भक्तीने बलिराजा. या 9 जणांना कैवल्य म्हणजे मोक्ष मिळाला. आत्मनिवेदन भक्तीने बलिराजा बरं का. हा बलिराजा कोण होता? आजचा आपला 3रा दिवस आहे. आज आपण सृष्टीची रचना कथेमध्ये पाहिली गुरुवर्य श्री महाराजांच्या मुखामधून. आणि पुढे आपल्याला भगवान वामनाचा एक अवतार, म्हणजे जे 24 अवतार भागवतात सांगितले त्यापैकी असलेला एक अवतार देवाचा वामनाचा आहे. बघा आता जे व्यास आपल्याला हे कथा सांगताय त्यांचं नावच कृष्ण द्वामपायन व्यास आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने त्यांची मन काय केली, अशी आत्कृष्ट केली. हे 28वे व्यास आहे. कितवे व्यास आहे? 28वे. आतापर्यंत किती झाले? 27. ते वेगळे आहे. हे कितवी चतुर्युगी आहे? 28वी आहे. म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी एक चतुर्युगी होते. अशी एक चतुर्युगी. आणि आता चालू असलेलं जे 7वं मन्वंतर आहे, संवत्सर मन्वंतर, याच्यामधली 28वी चतुर्युगी. असे 71 व्हायचे आहे. त्यावेळेस एक मन्वंतर होईल. आणि आता चालू असलेलं 28वं युग, या 28व्या चतुर्युगीच्या कृष्ण द्वामपायन नावाचे जे व्यास आहे, या 28व्या द्वापारातील कृष्ण द्वामपायन नावाचे व्यास, या चतुर्युगीतील चालू असलेलं 28वं कलियुग. आणि या 28व्या कलियुगात जगाचा मालक विटेवर उभा आहे, त्याचे कटेवर कर आहे. आणि त्याचं वर्णन नामदेव महाराजांनी या आरतीत केलं की युगे 28 विटेवर उभा. पण लोक वेगळाच अर्थ काढतात. ते म्हणतात 28 युगापासून विटेवर उभा. वा रे वा, असू द्या. 28 युगापासून नाही बापा, हे 28व्या युगात देव विटेवर उभा आहे. देव का हो विटेवरी उभा उभा. असा आहे. तो का उभा? तर आता आपण ऐकलं. असं आहे. म्हणून वाढावया सुख भक्ती, आत्मनिवेदन करणारा बलिराजा. या 24 अवतारापैकी भागवतातल्या आत्मनिवेदन भक्ती करणारे बलिराजा यांच्याकडे भगवंत वामन अवतारामध्ये गेले. बटू वामनाचा अवतार. का गेले? बृहस्पतीच्या सांगण्यावरून गेले. मधुकरी घेऊन ये. अन्न नेमकाच यज्ञ झाला होता. बली त्या ठिकाणी बसलेला आहे. त्यानं पाहिलं कोणीतरी साधक आला. ऐकताय ना तुम्ही पुरुष मंडळी? हा आला. हा ऐका. हा तुम्हाला जगाच्या पाठीवरचा पहिला भाऊ सांगतो आणि पहिली बहीण सांगतो. ऐका. आले बली. बली बसलेले आले देव. वामनाचा अवतार आहे, बटू आहे. त्यांनी पाहिलं. बली म्हटले या 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 महाराज. त्यांना असलं ब्राह्मण आहे बुवा. बसा बसा. काय पाहिजे महाराज? थोडा अभिमानाची भाषा आहे बरं का. देव म्हटला मला माझ्या पावलांनी 3 पावलं जागा पाहिजे. बस. देवाला राग आला. देव म्हटले उगा रिकामा शानपणा करू नको. देणं असले तर दे. हो म्हण. बस आणखीच कशाला करतो? म्हटलं काय गरम डोका आहे रे तुझी. आणि तुला मला पाहिलंच नाही अजून. 14 भुवन चालवता चालवता खूप तापते हे. 14 भुवन चालवतो म्हणे. हा सामान्य नाही. देतो का ते सांग. तितक्या शुक्राचार्य पडत आले. आता हे कोण होते? शुकदेव वेगळे, शुक्राचार्य वेगळे. हे दैत्य गुरु आहेत आणि बृहस्पती हे देव गुरु आहे. शुक्राचार्य पडत आले. बले नॉट परमिशन विदाउट ऍडमिशन. माझी परमिशन घेतल्याशिवाय हो म्हणू नको. का हो म्हणू नको? तो म्हणे का? अरे म्हणे तो सामान्य नाही. तो कोण आहे? तो 14 भुवनाचा पती आहे. पती म्हणे. हर तो जगाचा मालक आहे. हो म्हणू नको म्हणे. बली म्हणे मग 14 भुवनाचा पती, जगाचा मालक जर याचक बनून माझ्या दारात आला असेल मग तर पहिले देतो. तो काय म्हणे देऊ नको गड्या. या बलिराजानं काय केलं महाराज? कमंडलू उचललं. कमंडलू उचललं आणि संकल्प सोडणार. हा शुक्राचार्य झारीत जाऊन बसला. पाणी पडू नये म्हणून. यानं काय केलं? गवताची शीख घेतली
आला म्हणून डोळा फोडून टाकला. तो खाली पडला. म्हणेल का गुरुचा अपमान करतो, चांगलं सांगत होतं, सहन झालं नाही, जा, तुझी सर्व संपत्ती एका ठिकाणी गोळा होईल, तुला पाताळात जावं लागेल. कोणी दिला शाप? गुरूंनी दिला. म्हणून गुरुच्या श्रापानं बली पाताळात गेला. देवांनी पाठवला त्याला. हे डोक्यातलं काढून टाका. देव कशाला पाठवलं? मग देवानं देवाच्या पावलानं 3 पावलं जागा घेतली. एका पावलात ऊर्ध्वलोक व्यापलं, दुसऱ्या पावलात सत्य लोकापर्यंत, अर्थात काय ब्रह्मदेवाच्या समोर देवाचा अंगठा आला. ब्रह्मदेवानं लगेच कमंडलूतलं पाणी घेतलं, प्रक्षालन केलं, गंगा प्रवाहित झाली. तेथून लगेच 3रं पाऊल कुठे ठेवू सांग? बली घाबरला. बली म्हणे थरथर कापायला लागला गुडघ्यापासून खाली. देवा मी काय करू? असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एखाद्या स्त्रीचा हात असतो. स्त्री ही समर्पणाचं, त्यागाचं प्रतीक आहे. आहा, विद्यावली आली. विद्यावली त्याच्या पत्नीचं नाव आहे. ते म्हणे घाबरायचं काम नाही. अहो म्हणे कशाला घाबरता? अहो तुमचं शरीर सुद्धा एक जमीनच आहे. हे शरीर समर्पित करा. याच्यामध्ये पुण्य पेरलं तर पुण्य उगवते, आणि पाप पेरलं तर पाप उगवते. या शरीर दान. बलीनं आत्मसमर्पण केलं. हे देवा, तेरा तुझको अर्पण क्या लागे. म्हणून आपण असे हात करतो ना बरे, ते आत्मसमर्पण आहे. नम पार्वती पते हर हर महादेव. आणि म्हणून आत्मसमर्पण केलं. 2रं पाऊल त्याच्या कपाळाला लावलं. बली गेला पाताळात. तडी देवानं सुतड तयार केलं, आणि देव प्रसन्न झाले. म्हटले बोल तुला काय पाहिजे? बली इतका हुशार, बघा मला महत्वाचं सांगायचं आहे, इतका हुशार. तो काय म्हणे, देवा घरात येत असताना तू दिसावा, आणि बाहेर जात असताना तू दिसावा. इतका हुशार. देव म्हटले बरं समजलं मला. घेतला बा दंडा हाती. आणि मग आमच्या महिला मंडळी प्रसादात म्हणतात, द्वारपाल वडीदारी झाला. आहे की नाही? आम्ही शरण तुमचे पदाला. म्हणता फक्त, माहित नाही कोण उभा होता. उभे राहिले देव, उभे राहिले बलीच्या दारात. आणि तिकडे होती आजी कमला, वैकुंठा. आपल्या गावातली कमला नाही आजी. आपल्या गावातली कमला कशाले बाबा? ते जगाची मालकीन कमला. ते काय म्हणे मयूर महाराज, का बरं आले नाही जगाचे पप्पा? कोण्या भक्ता बरोबर बाई मारत आहे कोठे ते गप्पा, मारत आहे कोठे ते गप्पा, का बरं आले नाही जगाचे पप्पा? तुम्ही वाजवू शकता तसं, मी फक्त सांगितली चाल, म्हणू नका बरं. कुठे गेले? त्यावेळेस नारद आले, त्यांनी सांगितलं हल्ली मुक्काम देवाचा. बलीचं द्वारपाल झाला. मग ती म्हणे आता काय करू? देव पाहत होते दुरून. बैठ मेरे पास तुझे देखता रहू, तू कुछ कहे ना मैं कुछ कहू. बोलू नको काहीच, मी भक्ताच्या अधीन आहे. रुक्मिणी. त्यावेळेस लक्ष्मी काय म्हणते, नाही नाही नाही, बली दादा म्हणता बरोबर बलीन मागे पाहिजे. कोण आहे तुम्ही? म्हणे मी तुझी बहीण आहे. तो म्हणे दूर पर्यंत नातेवाईकात कोणी बहीण नाही बा, पण ठीक आहे तू म्हणतो तो बहीण. नारळी पौर्णिमेला आली, आहे की नाही? म्हणे आजपासून मी तुला राखी बांधते. एक धागा घेतला, बांधली राखी बांधून झाली. ऑक्शन केलं. नारळी पौर्णिमेला आली, सांगितलं बहीण भावाच्या घरी 2दा येईल. 1 रक्षाबंधन, 2 बलिप्रतिपदा. पिढा पिढा टळो बलीचं राज्य येऊ. तेव्हापासून हा शब्द प्रचलित झाला बहिणीचा भावासाठी. जर हा भाऊ दिवाळीला आणि रक्षाबंधनला येणाऱ्या बहिणीचं मन नाराज करेल, तर या जगाच्या पाठीवर कितीही भावाने प्रयत्न केले तरी त्याला सुख प्राप्त होणार नाही. आणि बहिणीने सुद्धा सावधगिरीनं जगा. जर या बहिणीनं भावाच्या संपत्तीचा विचार विचारात घेतला तर बहिणीला सुद्धा ते पुरणार नाही. हाय तितकाच महत्वाचा विचार आहे. म्हणून असा आहे, तेव्हापासून पहिली बहीण जगाची मालकीन रुक्मिणी आहे, आणि पहिला भाऊ बली आहे. त्यानं सांगलं, सांग बहिणी सांग, तुझ्यासाठी काय करू? म्हणे दादा असं आहे, 2-3 काही नाही, द्यायचं असेल तर मला ते दे. तिकडे पाहिलं, म्हणे हा तो आमचा द्वारपाल आहे, त्याला कशाला मागतो? म्हणे तुमचा द्वारपाल आहे, पण आमचे ते आहे म्हणे. म्हणे बरं काही हरकत नाही. तेव्हा देवाची सुटका झाली.
अशी आत्मसमर्पण भक्ती करणारा बलिराजा, ही 9 प्रकारची भक्ती पाहायला मिळते. त्यावेळेस जगाचा मालक जेव्हा सुटला, बलीची आई आली. जशी बलीची आई आली, बलीची आई येता बरोबर देवाचे पाय गुडघ्यापासून कापायला लागले, कारण ती खरी पतिव्रता आहे. पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरील सत्ता. तिला पाहता बरोबर जगाचा मालक थरथर कापायला लागला. ती म्हणते, देवा घाबरू नको, तुला शाप वगैरे नाही देत, मी तुला शाप वगैरे नाही देत, फक्त एक सांगायला आली. म्हटले क्या? अरे अच्छा हुआ जो सती नहीं गई विरोचन के साथ, अच्छा हुआ जो सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हा, प्रभु पसारे हा. काय पोरगा जन्माला घातलं म्हणे, काळीच भरून आलं. आहा, की जगाच्या मालकानं पुढे हात पसरवावे, हात जोडून उभा राहावा. वा, असं आईचं हृदय भरून आलं पाहिजे सज्जनांनो. चला पुढे. वाढावया सुख भक्ती भाव. भाव कशाचा? सोन्याचा. सोन्याचे भाव. मी केव्हाच कान देऊन लक्ष देऊन राहिलो, हे काय आवाज येते बरं राहून? हा कुत्र्याचा आवाज आहे, कारण कोल्याचा असता तर मी ओळखला असता, कारण आम्ही कोले आहे. हे कुत्र विचार करत असेल, बुवा हे कोले जंगलातले आणि इकडे कुठे भटके आले. तेव्हा असा आहे, वाढावया सुख भक्ती भाव. भाव कोणता? सोन्याचा नाही. भाव भाव देव भावाचा भुकेला. भावेन देवं कलया नरेंद्रम धनेन कांता सत्यचे मित्रम, सत्यचे मित्रम धनेन कांता कपटेन शत्रू कलया नरेंद्रम भावेन देवम. महाराज म्हणतात, देव हा भावाचा भुकेला आहे. प्रेमाशिवाय त्याला काहीच दुसरं चालत नाही. किती धन संपत्ती गळ्यामध्ये परिधान करून देवाकडे गेले हे महत्वाचं नाही, तुम्ही किती पिवळे होऊन गेले हे महत्वाचं नाही. तुम्ही अंतर्मनान देवाला भाव किती. अंतरीची घेतो गोडी, पायजोडी भावाची. एक महिला, हो महिला मंडळी ऐकताय ना तुम्ही? आरशा पुढे एक महिला उभी राहिली, पुरुष मंडळी संतो दो आरशा पुढे उभी राहिली आणि नाकावर असा हात ठेवला आणि काय म्हणे, मी कचाला आरशात पाहूंगा. आता नाकाला हात लावल्यावर आवाज तसा येणार आहे. ते काय म्हणे, मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी. तितक्यात एक माणूस आला महाराजांसारखा. तू काय म्हणे, बाई रिकामे काम बोलू नको, तू तुझ्या रूपाची राणी आहे मान्य आहे मला, एक काम कर, हात थोडा नाकावून बाजूले कर. ते म्हणे कशाला करू? अरे बाजूला तर कर. जसा हात बाजूला काढला, ते म्हणे रूप अमृत चमकी पावडर स्नो फेरेमॅन लवली. आहा, इतका शृंगार केला, मी माझ्या रूपाची राणी आहे. पण जसा हात बाजूला केला आजी, तसं नाक दिसलं. नाकावर ठेवेल होतं पन्नावांग. या असं नाक बिन. महाराज म्हणतात, काही करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेले 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 गेले. काही करावी ती 32 लक्षणे, नाक नाही देणे वाया गेले, नाक नाही देणे वाया गेले. टाळी टाळी. काही करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेले 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 गेले. काही करावी ती 32 लक्षणे, नाक नाही देणे वाया गेले. नाक नाही तेने वाया गेले. हो, काही करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेले. हे काय करावे नाक नाही देणे वाया गेले. अंग गोरे आणि तरुणे वरी लिहिले आल्याने ज्ञानोबा म्हणतात, परी एकले ने प्राणी सांडिले जेवी. अंग सुंदर आहे, गोर गोमटा दिसायला सुंदर, तोर तरुण तळपदार, पण त्यामध्ये प्राण नाही. काही उपयोग आहे? किंवा नाथ महाराज म्हणतात, कुंकवा नाही ठाव म्हणे मी आयो भावाविन देव कैसा भावे. किंवा मग पुन्हा एकदा म्हणतात, रांडवीने जेवी शृंगार गेला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. हा शृंगार काही कामाचा नाही. तसं भावाशिवाय देव
भेटत नाही दिव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला वाढावया सुख भक्तिभाव धर्म धर्म कशाला म्हणतात 10 मिनिटात सांगतो आणि आपण थांबू धर्म कशाला म्हणतात धर्म धर्म म्हणजे काय खरा धर्म काय कलियुगामध्ये धर्माचा एकच पाय आहे सत्ययुगामध्ये धर्माचे 4 पाय होते सत्ययुगामध्ये धर्माचे 4 पाय होते त्रेतामध्ये 3 पाय द्वापारामध्ये 2 पाय आणि कलियुगात धर्माचा आहे 1 पाय इकडे लक्ष द्या हो बापा कलियुगात धर्माचा आहे 1 पाय ते म्हणजे काय थोडे सिरियस व्हा आता कीर्तनात कसं बसायचं इथून मर्यादा आहे बरं का काही अलिखित स्वरूपाचे नियम आहे आपण तर असे बसले बापा बापा क्यों रोते मिया बोले सुरती वैशी अरे कीर्तनात असं बसलं पाहिजे झाडाच्या डाळीला लटकलेलं कवळं फूल नुकतं उमललं असं टवटवीत चेहरा हा कसं या महाराज इकडे जाऊ द्या बा तुम्ही घाबरसान उगा दुसऱ्या दिवशी उभे राहणार नाही तुम्ही इतका टवटवीत प्रसन्न चेहरा असला पाहिजे वा काही लिहा तू म्हटलं पाहिजे आमचा चेहरा नका बघ आमचं काय असंच आहे सुरकुटलेलं वांग काही खरं नाही ते रात्री बेरात्री परवा असा आहे जेवण नाही काय नाही पण आपला चेहरा तर प्रफुल्लित असला पाहिजे म्हणून तर लहान पोरांचे चेहरे बघा किती टवटव आहे 10 वाजले तरी सुद्धा बघा का हसतो अरे बाप काय सुंदर हसतो गळ्या आणि वारकरी ड्रेस परिधान करून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा कपाळाला अष्टगंधाचा टिळा आहा आणि गळ्यामध्ये टाळ घेऊन हाताची घडी पण तोंडावर बोट नाही कारण तोंडाने आपल्याला विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आहे त्यांना जाणीव आहे असे सुंदर पोरं एकदा यांच्याकरता टाळी वाजवा एक आमची मीरा राणी खाली बसली वारे वा बसू द्या काय हरकत नाही पण उभी राहिली हे सगळी पोरं आपलं उद्याचं भविष्य आहे महाराज जे लिहिलं ते उमटते म्हणून तर लहान पोरांना म्हणतात लहान मुलं देवा घरची फुलं लहान मुले देवा घरची फुले आणि मोठी मुले निळू फुले लहान पोरं तुमच्या गावातली मोठी मुलंही तितकीच हुशार आहे ते सुद्धा धर्माचा विचार करणाऱ्या माझ्या राजाला आपल्या नित्य विचारात ठेवता आहे पेलवता आहे आचरणात घेताय आणि ते महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराज खरं म्हणजे कलियुगामध्ये धर्माचा 1 पाय शिल्लक आहे या जगामध्ये धर्म तुम्ही आम्ही पाडला का आपण सत्य बोलतो का आजी जरी बोलण्याचा प्रयत्न केला तरी बोलू शकत दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी एखाद्या पेशंटची ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याच्या परिवारातल्या लोकांना सांगलं की 2 दिवसात हा पेशंट जाणार आहे गो अँड किस द वर्ल्ड हा निघून जाणार आहे पण तो पेशंट जवळ जेव्हा डॉक्टर आला त्या पेशंटनं डॉक्टरांचा हात पकडला डॉक्टर साहेब मी बरा होईन ना डॉक्टर म्हणतात हो चिंता करू नको 2 दिवसात तू चालायला लागशील तो चालणार आहे का तो मरणार आहे पण तरी डॉक्टर कसे बोलले खोटं बोलले म्हणजे अजानतपणे आपल्याला खोटं बोलावं लागते पण धर्म आपण नाही टिकवला कोणी टिकवला या जगात आजही पतिव्रता आहे तुम्ही म्हणता आम्ही का पतिव्रता नाही कपाळाला कुंकू लावणे डोक्यावर पदर घेणे म्हणजे पतिव्रता होत नाही श्रीमद भागवतानं आम्हाला सांगितलं खरी पतिव्रता कुणाला म्हणतात जिच्या मनात पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्श जिच्या मनात सुद्धा परपुरुषाचा विचार पतीला सोडून येत नाही तिला खरी पतिव्रता म्हणतात तिला म्हणतात पतिव्रता या जगात आजही ती पतिव्रता आहे या जगात धर्म का टिकला आजही गंगा नित्य वाहते आहे या जगामध्ये धर्म का टिकला आजही गोमातेची सेवा आहे कारण गाय आपली माय आहे विश्व का मंजर जिसने पूजा गाय हमारी माता है उठो चलो गो रक्षा के हित माँ बेटे का नाता है या जगात गाय आणि गायीची सेवा आहे म्हणून धर्म टिकला आणि सांगू या जगामध्ये अशी माय आहे कशी माय अशी माय जिनं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न जन्माला घातलं माझी जाऊची पुण्याई कशी आली तो बापाचा बाप
आणि वाघ शुभा जन्मला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली वखाराला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली वखाराला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला यात होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्यात आज होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्यात होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्यात आज होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्यात येणे कल्याणाची शिकवण गुरु तुकोबाची येणे कल्याणाची शिकवण एक गुरु तुकोबाची अगदी जाऊची पुण्याई कशी आली वखाराला अगदी जाऊची पुण्याई कशी आली वखाराला तो बापाचा तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला बापाचा बाप वाघ शुभा जन्मला मातीन पायथ्याची त्या पूर्ण घराला मातीन पायथ्याची त्या पूर्ण घराला तो बापाचा 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 तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला वाघ शुभा जन्मला वाघ शुभा छत्रपती श्री शिवाजी महाराज आज की जय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या अगोदरचा जो इतिहास आहे थोडा आवाज द्या जो इतिहास आहे महाराज छत्रपती शिवाजी महाराज येण्याच्या पूर्वीचा अन्याय होत होता आपल्या आया बहिणीची अब्रू अशी रस्त्यावर उधळल्या जात होते सांगतो तुम्हाला 5 मिनिटं बसा सगळे सांगतात महत्वाचं सांगतो फार इतका अन्याय अत्याचार होता देवढं उद्ध्वस्त केली जात होती दिवसा ढवळ्या हिंदू काहीच करू शकत नव्हता इतका हिंदू लाजीरवाणं जीवन जगत होता पण एका वाघिणीच्या पिल्लानं म्हणजे वाघिणीनंच हे पाहिलं ते कोण होती बुलढाणा जिल्ह्यातला सिंदखेड राजा वारे वा तिथं जन्माला आली वाघीण लखुजी जाधव यांच्या घराण्यात आहा मग तो यादव कुळाशी यांचा फार जवळचा संबंध आहे म्हणजे साधनेतलं जीवन आहे आणि आऊसाहेबांनी तो विचार आपल्या अंगी बाळगला पाळला आणि पेलून तो विचार आचरणात आणला ज्ञानेश्वरी गीता यासारखे ग्रंथ वाचले आणि ज्यावेळेस वेरूळला गेली सून बनून शहाजीराजेंची पत्नी बनून मालोजी भोसले यांच्या घराण्यात मालोजी भोसले हे मूळचे निजामशाही सल्तनतचे सेनापती होते म्हणजे विजापूरची आदिलशाही आणि नगरची जे निजामशाही होती त्या निजामशाहीच्या सल्तनतमध्ये ते सेनापती होते आणि त्यांनी त्यांना काय बहाल केलं होतं राजा ही पदवी बहाल केली आणि इसवी सन 1597 मध्ये त्यांना शिवनेरी हा गड त्यांच्या परिवाराच्या वसाहती करता दिला की इथं तुम्ही परिवाराला घेऊन राहा शिवनेरी हा गड मिळाला होता आऊसाहेब आल्या त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज अर्थात का छत्रपती शहाजी महाराज हे आली आदिल शहाच्या सल्तनतमध्ये विजापूरकरांचे सेनापती होते त्यांना त्या ठिकाणी थोडक्यात सांगतो कोल्हापूरला ते त्या ठिकाणी सेवेला गेले रुजू झाले इकडे आऊसाहेब जिजाऊंना या किल्ल्याहून त्या किल्ल्यावर जावं लागत होतं छोट्याशा शुभाला घेऊन आणि शुभा जन्माला येण्याच्या अगोदरही आऊसाहेबांची तीच अवस्था होती त्यावेळेस रायरेश्वराच्या मंदिराच्या बाजूला असलेलं शिवाई देवीचं मंदिर त्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब अर्थात आऊसाहेब जिजाऊ गेल्या आणि आऊसाहेबांनी त्या ठिकाणी नवस बोलला त्या जगदंबेला हे जगदंबे हा अन्याय अत्याचार माझ्याकडून सहन होत नाही उघड्या डोळ्यांनी कसा काय तू सहन करू शकतेस मी स्त्री आहे समर्पणाचं त्यागाचं प्रतीक आहे म्हणून तुला डोळे उघडावे लागतील ही नारी आहे
हिच्यावर होत असलेला अन्याय अत्याचार आता आम्हाला सहन होणार नाही. डोळे उघड आणि या स्वराज्याचं रक्षण करणारा एखादा तेजस्वी सूर्य, अन्यायाच्या विरुद्ध लढणारा एखादा तेजस्वी सूर्य माझ्या पोटी जन्माला घाल. मला सांगा महिला मंडळी, मला सांगा, ते बाळ शांत करा. मला सांगा, देवाजवळ गेल्यानंतर खरं सांगा प्रामाणिकपणे, पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा, देवाजवळ गेल्यानंतर देवाच्या पायावर मस्तक ठेवल्यानंतर माझ्या शेजाऱ्याचं भलं होऊ दे असं कोण कोण म्हणते? वर बोट करा. तुम्ही म्हणता? शांत बसा, आपण कीर्तन झाल्यावर बोलू. मग तर तुमचं दर्शन घ्यावं लागेल मला, आहे की नाही? माझ्या शेजाऱ्याचं भलं होऊ दे असं कोणी म्हणतं का महाराज? खरं सांगा प्रामाणिकपणे महाराज. कोणाचीच ताकद नाही. हे म्हणणं बोलणं सोपं आहे महाराज, त्याला काळीच लागते. हा वाघाचं, आणि तसं म्हणाला रक्त सुद्धा वाघाचं लागते. दुसऱ्याचं कल्याण होऊ दे असं म्हणणारे गेले, आणि तसा जर कोणी असेल तर तो देव नाही तर संत आहे, त्याच्या पाया पडा. आपण जाहीर बोलत असतो, आपण दबत नाही. त्याचं कारणच आहे, मरण असं हातावर घेऊन फिरतो, एकटाच फिरतो मी गाडी, कोण नाही मला सोबती. आमचे वाघ आले 2 हात नावाचे कोले असले तरी मग आहे का? त्याला ताकद लागते 36ची छाती. अरे छत्रपतींच्या आऊसाहेबांनी अर्थात आऊसाहेब जिजाऊंनी म्हटलं, या रयतेचा विचार आपल्या विचारात घेतला आणि या रयतेच्या कल्याणाकरता हे जगदंबे तुला मी वंदन करतो, असा वाघ माझ्या पोटी जन्माला घाल की त्यानं या रयतेचं रक्षण केलं पाहिजे. आणि तो तेजस्वी सूर्य, तो दिवस त्या ठिकाणी प्रगट झाला, तो दिवस उदयाला आला 19 फेब्रुवारी 1630 आणि तेजस्वी सूर्य जन्माला आला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. याचं कारण काय होतं? धन्य जिजाऊची खुशी, धन्य जिजाऊची खुशी. वीर जन्मले छत्रपती, केले धर्माचे रक्षण, नित्य संताचे पूजन. ऐका ऐका. सत्तेसाठी देती प्राण, भगवे लावी ले निशान. ऐसा पुत्र पोटी वावा, समर्थ म्हणे केली सेवा, केले धर्माचे रक्षण, नित्य संताचे पूजन. ऐसा एक पुत्र जन्मला जिजाऊचे पोटी, ज्याची आज आहे अजरामर कीर्ती. धन्य धन्य जिजाऊची खुशी. नमस्कार माझा अया राजे शिव छत्रपती. आणि म्हणून इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर 400 वर्षानंतर सुद्धा जो खरा उतरला तो एकमेव मर्द, जो राजाही आहे आणि महाराजही आहे, असा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जन्माला आला. आणि म्हणून असं म्हटल्या जाते, जगामध्ये किती झाल्या माता, जगामध्ये किती झाल्या माता, होतील अनेक आता त्यात सहमता पावली एक
जिजाबाई पावले तीर्थ तुझ्या पायी पावले तीर्थ तुझ्या पायी फक्त त्या शोभाचे नाही या शिवाचे नाही फक्त त्या राजाचे नाही फक्त त्या राजाचे नाही हिंदू धर्माची झाली आई हिंदू धर्माची झाली आहे धर्माची झाली आहे आणि म्हणून माझ्या राजाने वयाच्या 7व्या वर्षी हातात तलवार घेतली वयाच्या 15व्या वर्षी पहिला गड तोरणाळा जिंकला आणि वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला फाडलं मारलं ताडलं अफजल खान धावून आला होता यानं विडा उचलला होता प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला मी गुमान नाही त्याला गान शिवाजी राजाची करमतीची शिवाजी राजा शिवाजी राजा त्यासी नाही जाणीव शक्तीची त्याची नाही जाणीव शक्तीची करेल काही कल्पना योग्यची हजीजी करेल काही कल्पना योग्यची कल्पना योग्यची खानानं राजाला आलिंगन दिलं दगा केला दगा यांच्या रक्तात आहे खानाला अभिमान वाण्याला कटारीचा वार त्याने केला थर आवाज झाला चिलकते होते अंगाला खानाचा वार पुका गेला खान यारबडला महाराजांनी बरवी वेळ सापडली संती माझे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु माझे जगद्गुरु तुकोबाराय होते जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायच्या कीर्तनात छत्रपती समोर जाऊन बसायचे प्रश्नमंजुषा व्हायची धर्माचा विचार देवाणघेवाण केला जातो आणि म्हणून पोटामध्ये पिचवा मिळाला नकाचा महाराज केला तर फाडलं पोट त्याला तेव्हा गेला खानाचा तोडला बाहेर मला आमचे ओम महाराज सहस्त्रबुद्धी आहे त्यांची इच्छा होती महाराज सांगावे महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि पहिल्यांदा मी थोडा विचार केला की आताच काही दिवसापूर्वी महाराजांना आपण नमस्कार केला 19 फेब्रुवारीच्या निमित्ताने आणि म्हटलं तरी आता या गावामध्ये आलो छोटंसं गाव आहे महाराजांची प्रतिमेची पूजा केल्या गेली हार समर्पित केला म्हणून एवढा टास्क केला बरं ऐका छत्रपती शिवाजी महाराज इतक्या कमी टायमात सांगणं होत नाही तो एक स्वतंत्र विचार आहे आणि पोवाडा आणि कीर्तन याचं वेगवेगळे व्यासपीठ आहे पण असू द्या तरी सुद्धा ज्या राजाने धर्मासाठी स्वतःचा देह खर्ची घातला वाघाचा पूर्ण वाघही तसाच होता 41 दिवस यातना सहन केल्या पायाच्या अंगठ्यापासून केसापर्यंत त्रास दिला तरी सुद्धा सहन केला लक्षात ठेवा पुन्हा करता अफजल खानानं काय केलं होतं आया बहिणीची अब्रू लुटली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला त्यावेळेस संपवलं मारलं फाडलं ती तारीख आहे 10 नोव्हेंबर 1659 पण माझं वैयक्तिक मत असं आहे मी कुणाचं ऐकलं नाही कुठे वाचलं नाही माझं वैयक्तिक मत असं आहे ही अफजल खानी विचारधारा प्रवृत्ती पुन्हा एकदा जिवंत झाली आहे काय मत आहे तुमचं जर तसं नसतं तर आमच्या या कोपर्डी सारखी घटना घडली असती का जर तसं नसतं तर 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला असता का जर तसं नसतं तर जळगाव जिल्ह्यातील चिसखेड नावाचं गाव आहे जामनेर जवळ तिथल्या एका 8वीत जाणाऱ्या पोरीवर ऐका मावल्या हो 8वीत जाणाऱ्या मुलीवर अत्याचार केला बापाला वाटलं पोर शाळेत गेली मायला वाटलं शाळेत गेली रस्त्याच्या मध्ये तिला पकडलं तिच्यावर अत्याचार केला काही गावगुंड नराधर्मांनी ज्यांच्या विचारात अफजल खानी प्रवृत्ती विचारधारा आहे काम आणि क्रोध भरलाय त्यांनी तिच्यावर अत्याचार केला अरे 14 वर्षाची पोर तिच्यावर अत्याचार केला कशी बशी स्वतःचा जीव सावरत उठली आणि घराचा रस्ता पकडणार पुन्हा तिला धरलं पुन्हा खाली पाडलं आणि फार मोठ्या दगडानं त्या चिमुकल्या जीवाचा चेहरा ठेचला काय सांगू तुम्हाला हे अफजल खानी विचारधारा आहे आणि हे मेलेली नाही हे जिवंत आहे पुन्हा काही तरुणांमध्ये मग तो जातीचा मुसलमानच आहे असं नाही तो जर जातीचा हिंदू जरी असला आणि त्याच्या विचारात जर ही अफजल खानी प्रवृत्ती विचारधारा आहे तर त्याला फाडल्या जाईल एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं धर्म म्हणजे काय अरे स्त्रीची अशी अवहेलना करू नका नारी की निंदा मत कर यार नारी रतन की खान है अरे इस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान है आणि म्हणून
लक्षात ठेवा, नारीचा सन्मान करा. या देशात नारीला पूजनीय मानलाय. ते समर्पण त्यागाचं प्रतीक आहे. एक रूप तिचं परंबा, भगवती, जगदंबा, सरस्वती, आदी माया, आदी शक्ती आईसाहेब मुक्ताईंमध्ये आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, ती परंबा ती आपल्या घरात आहे. कधी काळी ती बहीण होते, कधी काळी माय होते, कधी काळी पत्नी होते. सगळा सांभाळ करते आपला. म्हणून कशाला गर्भात मारता तिला? गर्भातही मारू नका आणि जिवंतपणी अशी जाळू नका. आणि भोग वस्तू म्हणून तिच्याकडे पाहू नका. ज्या दिवशी हे बंद होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं धर्म पाडला जाईल. धर्म धर्म म्हणजे काय? माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं म्हणजे खरा धर्म आहे. खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम अर्पा वाढावया सुख भक्तिभाव धर्म. बघा, मी विचार केला होता फक्त 10 पर्यंत बोलू, पण असं आहे बापू, कधी टाइम गेला कळालं. 10:30 वाजले, 2च मिनिटात थांबतो. कुळाचारी नाम विठोबाचे, त्याचं कुळच विठोबाचं होऊन जाते. इथं कुळाचा विचार केला जातो का महाराज? तुम्ही माझं कुळ पाहिलं का? इतकं खास कोले, कुळाचा विचारच नाही. कोले काय काय खास आहे का कोले? सगळे कुई कुई करता. केव्हापासून कुई कुई चालू आहे आता? असं म्हटलं का कोणी? नाही. कोले कुळाचा विचार नाही, जातीपातीचा विचार नाही. सकळांशी येते यारे यारे, लहान थोर खटनट यारे, चित्र होई जारे. तुका माने नाही जाती सवे काम. इथं जातीचा विचार नाही. इथं लहान मोठा भेद आहे का बाबा? जात कुठपर्यंत आहे मावशे? हो आई, झोप आली का? जात कुठपर्यंत आहे? जोपर्यंत झाड उभा आहे तोपर्यंत जात आहे. हे झाड कशाचं आहे? हे हो मावले, हो मागे नका पाहू, झाडच नाही. तुमचं गाव आहे, तुम्ही मुद्दाम केलं, तिकडे झाड नाही. मी विचारतो तुम्हाला, हे झाड कशाचं आहे? हे निंबाचं आहे, हे कडुलिंबाचं आहे, हे खैराचं आहे, ते चंदनाचं आहे. आणि ते नदीच्या काठावर ते कशाचं आहे मयूर महाराज? एक म्हणे येळी बाबू. येळी बाबू, येळी बाबू कोण्याच कामाला येत नाही. पण हे झाडाची जात कुठपर्यंत आहे? ज्ञानोबा म्हणतात, आता कोणी सांगत नाही, फक्त भावार सांगतो, थांबतो. ज्ञानोबा म्हणतात, जोपर्यंत झाड उभा आहे तोपर्यंत जात. एकदा झाडाचं सरपण झालं, त्याला तोडलं आणि त्याचा संबंध अग्नीशी आला रे आला की आता एकच जात आहे. सांगा कोणती? राख. राख. मग बापू महाराजी, जर चंदनाची राख होत असेल आणि येळ्या बाबूची राख होत असेल तर संतोष भाऊ, येळ्या बाबूची राख बनण्यापेक्षा चंदनाची बना कोणाच्या तरी कपाळाला लागला. ते शिकवण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं आणि वसा पेलला. जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जगामध्ये भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, चांग बोधला, एकनाथ नामदेव, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, गजानन बाबा यांच्यासारखे संत नाही. आणि तुम्ही आम्ही ज्या पंथाचे पाईक आहोत त्या वारकरी पंथासारखा दुसरा पंथ नाही. हो गया भजन. त्याच्या पलीकडे काय भजन म्हणता? माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणेच खरं भजन आहे की नाही? मन की तरंग मारलो, हो गया भजन. मनातली वासना मारा, हो गया भजन. तरंग म्हणजे वासना आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, तुकडोजी बाबा तुमने भारत जगा दिया. कुळ नाही पाहिल्या जात. शबरी कोण होती? शबरी 10 वर्षाची होती हो शबरी. मातंग ऋषींनी विचारलं, काय म्हणतो शबरी? शबरी म्हणे, गुरुजी प्रभू येतील का हो? का नाही येतील? किती सुंदर होती शबरी. शबरी किती सुंदर होती. बहिणी हो, तुम्ही आमच्या बहिणी आहे सगळ्या. शबरीचे लांब लचक केस होते, लांब लचक केस. आणि आमचे गुरुजी म्हणतात, शबरीच्या डोक्यात जुवा पडल्या होत्या. काय पडल्या होत्या? जुवा ओळखता की नाही तुम्ही? आता पूर्वी कार्यक्रम होता जुवा. म्हणजे सकाळी सकाळी सगळ्या महिला मंडळीचं काम झालं की महिला बाहेर येऊन बसायच्या. हे तिच्या पुढे, ते तिच्या पुढे, ते तिच्या पुढे. ओम भगनी भागोदरी बटने 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 बट स्वाहा. तुझा आत्मा बाहेर, माझा आत्मा खुश. हो गया भजन.
असा कार्यक्रम चालायचा, आता बंद झाला तो. शबरीला सांगितलं भजन कर. श्रीराम जय राम जय जय राम. शबरीने भजन करावं. श्रीराम जय राम जय जय राम. शबरीच्या भजनाला हाक दिली. आश्रमात या कधी रे रामा रघु श्रीरामचंद्र रघुनाथा दर्शन दे रे जाता जाता. ठीक नाही, किती सुंदर भजन आहे. शबरी म्हणते जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटिया का. पण शबरीनं देवाला बोलवलं आणि गोळ गोळ गोराय की नाही खाऊन पाहिली. इथले स्वच्छ दात आणि जगाच्या मालकानं खाल्ली. कुळाचा विचार केला जात नाही. महाराज म्हणतात वाडावयासो भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम. त्याचं कुळच बदलवतात. त्याचं एकच कुळ आहे विठोबाचे. इथं भेदच नाही लहान मोठा असा. आता हे पोरगा आहे, कीर्तन झाल्यावर तुम्ही आमच्या सगळ्यांच्या पाया पडता. 60 वर्षाचा म्हातारा आमच्या पाया पडणं झाल्यावर या लहान पोराचा नंबर आला तरी याच्या पायावर आपलं काय टेकवते? मस्तक. ही वारकरी संप्रदायाची क्रांती आहे. पाया पडायचे ना एकमेका. आणि म्हणून असे तुम्ही संत आहात, तुम्ही मायबाप आहात, कृपावंत आहात, म्हणजे कृपाळू आहात. या जगात कृपाळू दोनच लोक आहेत, संत कृपाळू, भगवंत कृपाळू. आपण कृपाळू आहे का बाबा? नाही, आपण झोपाळू. 10:30 वाजता आपल्याला झोप जर चांगली कळकळून येते तर आपण कृपाळू कसले? आपण झोपाळू आहे. चला पुढे. तसं आम्ही झोपाळू असताना सुद्धा तुम्ही कसं केलं? तुम्ही तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. तुमचा स्पर्श झाला आमच्यासारख्या लोखंडाचं सोनं झालं. कित्येक लोखंडन कित्येक रेडेन जड जीव बोलायला लागले. काय हरकत नाही. असे संत तुम्ही मायबाप आहात, कृपावंत आहात. आणि तुमच्या येण्याचं कारणच आमच्या उद्धाराचं आहे. तुम्ही आमच्या जीवनामध्ये भक्ती भाव धर्म याची वृद्धी केली. आणि म्हणून असे असलेले संत तुमच्या पार चरणावरती कोटी कोटी नमन. तुम्ही ज्या देवाचं भजन केलं तेच भजन आम्ही करू. विठोबा कुमाई गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल गोपाल कुमार. ते संत कोण आहे? त्यापैकी एक असलेले संत समर्थ सद्गुरू गजानन बाबा आहे. त्यापैकी एक आदिशक्ती श्रीमंत श्री आईसाहेब मुक्ताई. मुक्ताईचे आपण लेकर आहोत. 2 वाऱ्या करा, एक संताची एक देवाची. त्यापैकी आईसाहेबांची करा, कधी 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 गजानन बाबाची करा, आहे की नाही? म्हणून एकदा आईसाहेबांच्या नावाचा जप करू, माऊलींचं भजन होईल. आपण थांबणार आहे. हात वर करा सगळ्यांनी एक साथ. सावधान. मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई ब्रह्मचिंतला मुक्ताबाई ब्रह्मचिंतला मुक्ताबाई आदत्र जननी मुक्ताबाई आदत्र जननी मुक्ताबाई असा डाव द्यावा पायी असा डाव द्यावा पायी मुक्ताबाई मुक्ताबाई आमची आई मुक्ताबाई 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 आमची आई मुक्ताबाई 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 श्री आदिशक्ती मुक्ताबाई समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराजा
कबरदार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्ताबाई की समर्थ सद्गुरु श्री सर्व गजानन भाविक भक्तांना सूचना उद्या रात्री ठीक 8:30 वाजता श्री हरिभक्त परायण एकनाथ महाराज पाचमासे यांचे हरिकीर्तन होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी कीर्तन श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा. बाहेर गावून